चिदानंदरूपा शिवोऽहं। आपण या लेक्चरमध्ये बघू ऊर्जा या संबंधात। ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जेचे प्रकार किती आहेत, ऊर्जा कशी निर्माण होते, ऊर्जा कशी बिघडते आणि ऊर्जेला स्थिर कसं करायचं। ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा एनर्जी म्हणजे कोणत्याही भौतिक बदल घडवण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय। ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता। ऊर्जा निर्मितीसाठी इंधन नेहमी आवश्यक असते। ऊर्जा ही सदैव स्थिर असते। ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही, ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते। हा ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम आहे। ऊर्जेचे प्रकार किती आहेत? तर ऊर्जेचे दोन प्रकार असते, एक गतिज ऊर्जा, एक स्थितीज ऊर्जा। म्हणजे एक ऊर्जा आहे जी गतिशील आहे आणि दुसरी ऊर्जा आहे जी थांबलेली आहे। याच ऊर्जेला आणखी दोन भागामध्ये आपण विभाजित करू शकतो, ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा। उदाहरणार्थ आपण याला आणखी दोन भागात विस्तारित करू शकतो, ते म्हणजे जास्त ऊर्जा आणि कमी ऊर्जा। जसं निळ्या रंगामध्ये जास्त ऊर्जा असते आणि तांबड्या रंगात ऊर्जा कमी असते। एन्ट्रॉपी म्हणजे ऊर्जेचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा। उष्णता, प्रकाश किंवा वीज हे ऊर्जेचे प्रकार आहेत। रेणूची गती वाढली म्हणजे रेणूंची गतिज ऊर्जा वाढते। रेणू म्हणजे ॲटम्स। आता आपण बघू ऊर्जा कशी बिघडते। आपण आध्यात्मिक पद्धतीमध्ये ऊर्जेवर अभ्यास करत आहोत, त्यामुळे आपण आध्यात्मिक किंवा आपल्या शरीरावर जे ऊर्जा काम करत आहे यावर आपण थोडं विस्तारित अभ्यास करू। तर यामध्ये काय येते? कर्मदोष, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जेचा संपर्क, ऊर्जेचा ऱ्हास आणि ऊर्जेची गुंतागुंत हे सर्व प्रकारच्या ऊर्जा किंवा ह्या सर्व प्रकारचे दोष आपली ऊर्जा बिघडवत असते। तर आता आपण सुरू करू कर्मदोष। कर्मदोष याचे तीन प्रकार आहेत, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म। कर्म सिद्धांत काय सांगतो? यत् भव तद्भवती। जो आपण विचार करतो तेच आपल्यासोबत घडत असते। आपल्या जीवनात येणारी प्रत्येक समस्या, दोष, पीडा, दुःख, कष्ट, संकट या सगळ्यांचे जबाबदार आपण स्वतः आहोत। हे सगळं आपल्या विचारांचा आणि आपल्या कर्माचं प्रतिफळ आहे। संपूर्ण विश्व हे कार्यकारण सिद्धांतावर अवलंबून आहे। जे आपण बी पेरतो तेच फळ आपल्याला मिळत असते। याला कारण वर्तमान जीवनात शुभ कर्म करणारा व्यक्ती दुःख सोसत असतो। हे दुःख त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या अशुभ कर्माचे फळ आहे। कर्म फळ संबंध कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून नाही। इच्छा असूनही त्याला वर्तमान शुभ कर्माचे सुखद फळ मिळत नाही, कारण हे फळ त्याला पूर्वजन्माची फळे भोगल्याशिवाय प्राप्त होणार नाही। क्रियमान कर्माचे फळ अजून मिळालेले नाही, पण जरूर मिळेल। मग मृत्यूनंतर पुनर्जन्मात का असेना, पण त्याला ते मिळेल। हा कर्माचा सिद्धांत आहे। कर्मसिद्धांताप्रमाणे आपल्या जीवनात आज जे घडत आहे ते आधी आपण केलेल्या कार्याची प्रतिक्रिया आहे। ही कर्म आपण याच जन्मी केले असावीत असे नाही, कदाचित आधीच्या कालखंडातील ही कर्म असू शकतात, ज्याची आपल्याला आठवण नसते। प्रत्येक कार्यामागे काहीतरी कारण असते, या कर्मसिद्धांताचा दृढ विश्वास आहे। काही कार्याची फळे आपल्याला तात्काळ मिळतात, तर काही कर्माची फळे मिळायला युग लोटू शकते। मात्र आपल्या कर्माचे फळ मिळते हे नक्की। यामुळे या जीवनात चांगली कर्मे केली नाहीत तरी अशा व्यक्तींना दुःख आणि समस्या सतावत नाही, मात्र प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागतात। यामागे कर्मसिद्धांताची तत्त्वे लागू होतात। व्यवहारात कधीकधी कर्म आणि फळाच्या संबंधात परस्पर विरोध दिसून येतो। शुभ कर्म करणाऱ्याच्या नशिबी दुःख येते आणि अशुभ कर्म करणारा माणूस सुख उपभोगतो। वास्तविक पाहता कर्मसंबंधात असा विरोधाभास नाही आहे।
आपण एका छोट्याशा स्टोरीद्वारे ही गोष्ट समजून घेऊ. समजा 2 व्यक्ती आहेत आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय निर्माण केलेला आहे. खूप प्रेमाचे, खूप जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांनी व्यवसाय निर्माण केला. एका मित्राने व्यवसायाचा आतमधला भाग म्हणजे पेपरवर्क किंवा फायनान्सवर लक्ष देण्याचं जबाबदारी स्वीकारली आणि दुसऱ्या मित्राने बाहेरील वर्क म्हणजे फिरणारं किंवा मार्केटिंग किंवा सेल्स या प्रकारचं काम निवडलं. आता जो मित्र फायनान्शियल वर्क करत होता त्याने कंपनीची ग्रोथ बघता सर्व डॉक्युमेंट, सर्व कागदपत्र आणि पैसा स्वतःच्या नावावर केला आणि जो दुसरा पार्टनर होता त्याला आपल्या व्यवसायातून दूर केले. आता आपण स्वतःच निर्णय घ्या की ज्या प्रेमाने, ज्या विश्वासाने दोघांनी कंपनी निर्माण केली होती, आता काय तोच विश्वास, तेच प्रेम दोघांमध्ये राहिला आहे? होऊ शकते आता दोन्हीही मित्रांमध्ये किंवा ज्याला धोका मिळालेला आहे त्याच्यामध्ये अत्यंत द्वेष, क्रोधाची भावना असेल आणि ज्या पार्टनरने धोका दिला आहे त्याच्या मनात भीती आणि क्लेश किंवा त्याचे स्पंदनं असतील. योगायोगाने आपण कल्पना करू की दोन्हीही मित्र एकाच वेळीच मरण पावले. तर आता तुम्हीच सांगा, दोघांच्याही मनातील जो एकमेकाच्या प्रती अभाव, तिरस्कार किंवा द्वेषभाव होता तो पूर्णपणे गेलेला नाही आहे. आता जेव्हा हे 2 व्यक्ती पुन्हा पुनर्जन्म घेतील, त्यांचा पुन्हा जन्म होईल, हे मरताना जी ऊर्जा घेऊन यांनी आपला प्राण सोडला हीच ऊर्जा आणि हेच स्पंदनं घेऊन जन्म घेतील. जो व्यक्ती ज्याच्यासोबत धोका झालेला आहे तो जेव्हा नवीन जन्म घेईल तो जन्मताच क्रोध ह्या भावनेनं त्याचा जन्म झालेला असेल. त्याच्या आतमधून क्रोध प्रगट होईल आणि ज्या व्यक्तीने धोका दिलेला आहे होऊ शकते तो जन्मजातच भीतीदायक स्वभाव घेऊन जन्माला येईल. तो नेहमी भीतीमध्ये राहील आणि हा नेहमी क्रोधामध्ये राहील. एक वेळ असा येईल कार्यकारण सिद्धांताच्या अनुसार दोन्हीही व्यक्ती पुन्हा जवळ येतील आणि आपला आपला हिशोब पूर्ण करून निघून जातील. हेच कार्यकारण सिद्धांत आहे. तुम्ही बघा, मांजर आणि उंदीर काही कारण नसताना एकामेकाप्रती द्वेषभाव, एक हमेशा मारण्यासाठी तयार, एक हमेशा भीतीमध्ये जगणारा. तसंच बघा, उंदीर आणि साप, सापाला मारणारा गरुड किंवा मोर, मोराला मारणारा शिकारी, शिकारीच्या वर त्याचा साहेब, साहेबाच्या घरात त्याची पत्नी, पत्नीच्या घर त्याची सासू. म्हणजे तुम्ही असं बघाल तर प्रत्येक व्यक्तीच्या वर कोणीतरी एक अप्पर बसलेला आहे. जो अप्पर आहे तो नेहमी पॉवरमध्ये असेल, क्रोधात असेल आणि जो लोअर आहे तो नेहमी भीतीमध्ये असेल. काहीही कारण नसताना हे सर्कल चालत आहे. जेव्हा हे सर्कल चालत आहे याचा अंदाज आपण लावू शकतो की हे सर्व आपले पूर्वजन्मीचे कर्म आहेत जे आपण प्रत्यक्षात भोगत आहोत. याकरिता आपल्याला कर्माचे प्रकार समजणे आवश्यक आहे. कर्माचे 3 प्रकार आहेत: प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि संचयमान किंवा क्रियमान कर्म. प्रारब्ध कर्म, भूतकर्म, गेल्या जन्माचे कर्म आहेत, त्याचे फळ वर्तमानात मिळते. ज्या पद्धतीने मी स्टोरीमध्ये सांगितलं, दोघा मित्रांनी जे कर्म केले ते त्यांचे त्या जन्मीचे क्रियमान कर्म होते. परंतु मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्यांनी पुनर्जन्म घेतला किंवा त्यांचा पुन्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे तेच कर्म हे संचित कर्म झालेले आहे. आता संचित कर्म म्हणजे ज्याचे फळ तेव्हा मिळेल जेव्हा प्रारब्ध कर्माचे फळ समाप्त होईल. आता चालू वर्तमानामध्ये जेव्हा तुमचे कर्म सुरू आहे तर जे प्रारब्ध कर्म आहेत, जे फळ मिळण्यासाठी तयार झालेले आहेत, हे संपले की संचितामध्ये जे फळ आहेत ते प्रगट होतील आणि त्या संचिताच्या कर्माचं प्रारब्धामध्ये परिवर्तन होईल. आता हे प्रारब्ध कर्म जेव्हा फळ देतात त्याला क्रियमान कर्म असे म्हटले जाते. संचयमान कर्म, क्रियमान कर्म वर्तमान जीवनातील कर्म आहे, त्याचे फळ भोगण्याची अजून प्रतीक्षा आहे. फळ भोगात तारतम्यता आहे. नशिबानंतर संचित किंवा संचितानंतर संचयमान कर्माची फळे भोगावी लागतात. या फोटोमध्ये आपण बघू शकतो की जो सेटअप दाखवलेला आहे त्यामध्ये एक व्यक्ती एका ब्लॉकला धक्का देत आहे आणि ते सर्व ब्लॉक एक वेळ येता
सर्व स्वतः एकामेकाला पाडत 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 पुन्हा त्या व्यक्तीवर येऊन पडणार आहे. यालाच म्हणतो कर्माचं प्रतिफळ मिळणे. म्हणजे तुम्ही जे कर्म केले ते त्वरित असो किंवा त्या कर्माला वेळ लागत असेल, पण कधी ना कधी ते कर्म फिरून तुमच्यावरच परत येत असतात. कर्माचा प्रभाव आपण बदलू शकतो का? उत्तर आहे हो. आपण या कर्मशृंखलेचा भाग बनलो आहे. ही शृंखला दुसरं कोणीच तोडू शकत नाही. कर्मफळे भोगावंच लागतंय असं आपण आजपर्यंत ऐकत आलो आहे. जागरूकता, चैतन्यता. आपण आपल्या कर्मशृंखलेला तोडू शकतो, ते जागरूकतापूर्वक. दुसरं तिसरं व्यक्ती कुणीच या शृंखलेस हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त एक जागृत पुरुष जो वैश्विक चेतनेचा अभिन्न अंग बनला आहे, तोच आपल्या संकल्पशक्तीद्वारे परिवर्तनाचे बीज तुमच्या आतमध्ये रोपित करून तुमच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा रस्ता दाखवू शकतो. त्या मार्गावर चालून तुम्ही स्वतःचे जीवन बदलू शकता आणि स्वतःच कर्माच्या शृंखलेतून मुक्त होऊ शकता. तर आजपासून सर्वांनी एक गोष्ट आपल्या पदरी गाठ बांधून घ्या. ते म्हणजे आपल्या जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचे सुखदुःखाची स्थिती निर्माण झाली, यश अपयशाची स्थिती निर्माण झाली, खूप मोठा धोका झालेला आहे, लॉस झालेला आहे, काहीही तुमच्या जीवनात विपरीत घडत आहे, तर कधीच तुम्ही तुमच्या देवाला, तुमच्या गुरुला याबद्दल कधीही दोष लावू नका किंवा दोषारोपण करू नका. कर्मसिद्धांत जसं सांगत आहे की तुम्हीच केलेले कर्म आहेत जे तुम्हाला प्रतिफळ म्हणून तुमच्या जीवनात आलेले आहेत. तर यावरून हेच सिद्ध होते की तुम्ही जो जन्म घेतलेला आहे, ह्या जन्म घेण्यामध्ये कोणत्याही देवाचा किंवा कोणत्याही गुरुचा हात नाही आहे. आपण जेव्हा म्हणतो की अरे देवा तू का मला जन्म दिला, अरे गुरुदेव तुम्ही मला का अशा जन्मात आणून टाकलं, या सर्वात चुकीची संकल्पना आहे. आपल्या जन्माचं सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः आहोत. आय ॲम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी, या अनुसार आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही हा जो जन्म घेतलेला आहे हा दुसऱ्या तिसऱ्या कोणीच दिलेला नसून कोण्याच देवानी, कोण्याच ग्रहांनी, कोण्याच गुरुने तुम्हाला यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे. तुम्ही जसे कर्म कराल त्याच अनुसार तुम्हाला जन्म मिळतो आणि या जन्मात तुम्हाला केलेल्या पूर्वजन्माच्या कर्माचे सर्व फळं हे भोगणे असते. तर आजच तुम्ही संकल्प करा की इथून पुढं तुम्हाला जर तुमचं जीवन आनंदी, सुखदायी किंवा चैतन्यपूर्ण, जागरूकतापूर्ण जर जगायचं असेल तर हा सर्वात अगोदर स्वीकार करा की माझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा सर्वस्वी जबाबदार मीच आहे. माझ्या जीवनात लॉसेस होत आहे, फायनान्शियल लॉस होत आहे किंवा भरपूर नुकसान होत आहे, तर याचा जबाबदार मीच आहे. माझं लग्न झालं, माझ्या जीवनात चुकीचे व्यक्ती आले, चुकीचे नवरा बायको मिळाले, चुकीचे मित्रमैत्रीण आले, तरीही समजा याचं सर्वस्वी जबाबदार मीच आहे. प्रत्येक घटनेमध्ये घडणाऱ्या घटनेला कर्म सिद्धांत लागू होतो आणि याच अनुसार आपण आपल्या जीवनात जे काही होत आहे हे सर्व काही आपल्या पूर्वजन्माच्या कर्माची फळं आहेत हे सिद्ध होते. तर इथून पुढे जर आपल्याला आपलं जीवन बदलायचं असेल तर चांगले कर्म करणे, योग्य कर्म करणे आणि कर्मसिद्धांताचा जो गुणधर्म आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याला समजून घेणे आणि त्यानुसार कार्य करणे हे आवश्यक आहे. जर तुम्ही कर्मसिद्धांताला समजून कार्य करत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनात विशेष परिवर्तन घडून येईल आणि जर जागरूकता, आत्मजागरूकता जर निर्माण झाली तर तुम्ही या कर्मबंधनाच्या, या कर्माच्या शृंखलेमधून सुद्धा मुक्त होऊ शकता.